नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार. तर या दिवशी आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. तर या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे. तर 11 लवंगांचा एक आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे. त्यासोबतच याच दिवशी पौर्णिमा देखील आहे. अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे. तर या दिवशी आवर्जून हा अतिशय सोपा आणि साधा आणि प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे, तसेच गुरुवारी दत्त जयंती देखील आलेली आहे. तर उपवास हा मार्गशीर्ष गुरुवारचा आणि दत्त जयंतीचा उपवास एकत्र कसा करावा, त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र सेवा कोणती करावी, सत्यनारायण कधी करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, दत्त जयंतीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आणि मार्गशीर्ष महिना सुरू आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आलेला आहे आणि दत्त जयंती देखील आहे. तर उपवास आपण कसा सोडावा, तर बघा, ज्याप्रमाणे आपण गुरुवारी मांडणी करतो, पूजा करतो, तसेच सर्व काही आपल्याला त्याप्रमाणेच करायचं आहे. आणि संध्याकाळी देवीला वरण भाताचा जे काही आपण बनवणार असतो तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि तुम्ही जर दत्त जयंतीचा उपवास करणार असाल तर तुम्ही संध्याकाळी फलाहार घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडायचा आहे. आणि जर तुम्ही दत्त जयंतीचा उपवास करणार नसाल तर तुम्ही मार्गशीर्ष फक्त गुरुवारचा उपवास करणार असाल तर तो संध्याकाळी आपण ज्याप्रमाणे करत असतो तर त्याप्रमाणेच आपल्याला करायचा आहे. तर या दिवशी खूप छान योगायोग आलेला आहे आणि पौर्णिमा देखील आहे, दत्त जयंती देखील आहे. तर या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, यासोबतच भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे, तसेच सत्यनारायण देखील आपल्याला करायचे आहे. जे आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो तर ते सत्यनारायण देखील करायचे असते. तर 11 लवंगांचा उपाय आपल्याला या गुरुवारी करायचा आहे. तर तो केव्हा करायचा आहे, तर बघा, तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही हा उपाय करू शकता. अगदी सकाळी तुम्ही पूजा मांडणी केली की त्यानंतर देखील तुम्ही करू शकता, किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला या गुरुवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर पुढच्या गुरुवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी आपल्याला अखंड 11 लवंग घ्यायचे आहेत. तर हे लवंग खराब झालेले नसावे किंवा फूल या लवंगाला असावे, कुठेही तुटलेले किंवा खराब झालेले लवंग नसावे. अखंड स्वच्छ आणि चांगले लवंग आपल्याला 11 घ्यायचे आहे. ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्यासोबतच एक दुसरी रिकामी प्लेट देखील घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपण जी पूजा मांडणी केलेली आहे तर त्यासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. तुम्ही जर दिवसभरामध्ये करणार असाल, पूजा झाल्यानंतर करणार नसाल आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करणार असाल तर प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आसन घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळा पठण करायचं आहे. ते पठण झाल्यानंतर आपल्याला ते लवंग दुसरा एका खाली प्लेटमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर परत दुसरं लवंग घ्यायचं आहे, परत एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तर असं आपल्याला एक एक करून हातामध्ये लवंग घ्यायचे आहे आणि असं 11 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. अतिशय सुंदर सेवा आहे. नित्यसेवेत देखील तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. खूप छान सेवा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची एकत्रित सेवा होते. तर नक्कीच ही सेवा आपल्याला करायची आहे. सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला या लवंगांचं काय करायचं आहे, तर बघा, या लवंगा आपल्याला त्या दिवशी माता लक्ष्मीसमोरच ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या लवंगा एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे. जोपर्यंत मार्गशीर्ष महिना चालू आहे तर तोपर्यंत आपल्याला तिथेच ठेवायचे आहे आणि मार्गशीर्ष महिना संपला की आपल्याला त्या लवंगा घेऊन घरातील सर्वांना एक एक देऊन ते आपल्याला खायचे आहे. कोणत्याही भाजीमध्ये वगैरे टाकायच्या नाही, तर ते आपल्याला तशाच खायचे आहे किंवा तुम्ही चहामध्ये टाकून देखील त्या खाऊ शकता. आणि हा उपाय तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी जमणार नसेल तर तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी केला तरीही चालेल. त्यानंतर या दिवशी पौर्णिमा देखील आहे. तर पौर्णिमेची देखील आपल्याला सेवा करायची आहे. तर बघा, आपल्याला 1 किंवा 3 लवंग घ्यायचे आहे आणि या लवंग आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आणि माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तर तो आपल्याला या लवंग अर्पण करताना पठण करायचा आहे. तर श्रीम, तर आपल्याला हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र पठण करायचा आहे किंवा तुम्ही ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील एक माळा तुम्ही पठण करू शकता किंवा जास्तीत जास्त देखील तुम्ही पठण करू शकता.
खूप छान आणि सुंदर सेवा आहे आणि खूप छान अनुभव तुम्हाला या सेवेने मिळेल. भगवान विष्णूंच्या इतर देखील सेवा तुम्ही करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचे पठण करू शकता. विष्णू सहस्रनामाची देखील पठण करू शकता. तसेच सत्यनारायण देखील आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे. तर ज्या घरामध्ये सत्यनारायण केले जाते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. लक्ष्मी म्हणजे पैसाच नाही तर घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य असणं म्हणजेच लक्ष्मी असणं. तर आवर्जून तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी 11 लवंगांचा हा उपाय करून बघा.